आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे फोडणीच्या शेवळ्या किंवा शेवळ्याचा उपमा. चला तर मग मी करून दाखवते. अगोदर शेवळ्या छान भाजून घेतल्या आणि एका कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं, कढीपत्ता घातला, हिंग घातलं, छान परतून घेतलं. शेंगदाणे घातले. आता उभा चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आणि 5 मिनिटं शिजू दिलं. हळद घातली, थोडं चिमूटभर तिखट घातलं, थोडा सावजी मसाला घातला, धने जिरे पावडर घातलं आणि मीठ घातलं आणि परतून घेतलं आणि आता त्यात भाजलेल्या शेवळ्या घातल्या. छान मिक्स केलं. आता गरम पाणी घातलं आणि मिक्स केलं आणि झाकून 5 मिनिटं शिजू दिलं. चिमूटभर साखर घातली. 5 मिनिटानंतर कोथिंबीर घातली. 2 मिनिटं आणखी शिजू दिलं. आपल्या शेवळ्या, फोडणीच्या शेवळ्या किंवा शेवळ्याचा उपमा तयार आहे. खूप छान आणि टेस्टी लागतं हा उपमा. तुम्ही पण करून बघा. बाय.